सी फूड जाएगा, नहीं आएगा तो वो जाएगा। लाईफ मध्ये फर्स्ट टाइम तिसऱ्या खाल्ल्या। पापलेट माझा जीवा भावाचा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपण आहोत अंधेरीमध्ये। अंधेरीतल्या वर्सोवा बीच साइडला जो वेसावे कोळीवाडा आहे, वर्सोवा कोळीवाडा, आज आपण तिकडे आहोत। आता तिकडे का आहोत, इकडे सी फूड फेस्टिवल लागलेला आहे जो की अंधेरी पुरतच मर्यादित आहे। पण आपल्याला कसं सोशल मीडिया असल्यामुळे ठिकठिकाणाहून कळतं की भाई हा इकडे हे लागलं, इकडे ते लागलंय। आणि माझा फर्स्ट टाइम आहे, मी कुठला तरी असा सी फूड कव्हर करायला आलेलो आहे पहिल्यांदा। आणि खाण्याची गोष्ट असल्यावर तर तुमचा भाऊ काय बहीण पण, आम्ही दोघं पळत सुटतो। आज ऍक्च्युली आपला इकडचा प्लॅन नव्हता, तर आज आपण भांडूपला जाणार होतो, बट कोई बात नाही मेरी जान, भांडूप इसके बात कर लेंगे। आता आपण सध्या सी फूड कव्हर करायला आलो आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की हा जो फेस्टिवल आहे तो 3 दिवसच असतो। सो माझी एक रिक्वेस्ट आहे, हा सी फूड जे पण मॅनेज करतायत याचं, तर त्यांनी कमीत कमी 8 दिवस तरी ठेवावा, ठीक आहे। कारण पूर्ण जर मुंबईतले लोक यायचा विचार केला तर ॲटलिस्ट त्यांना आनंद तरी मिळायला पाहिजे। आय नो की सगळ्यांची फॅमिलीज आहेत इथे, फॅमिली मिळून हा सर्वांनी इथे स्टॉल्स लावलेले आहेत। बट यार दोस्तों, खाने की बात जब आती है ना, तब आणि स्पेशली मासे खायची जर विषय आला ना, तर भाई आपण मराठी महाराष्ट्रीयन पब्लिक तर तोडतो भाई। तर खास करून त्यांच्यासाठी तरी एक 8 दिवस सोडा, 6 दिवस पण खूप, अजून 3 दिवस वाढवायला पाहिजे। म्हणजे 23, 24, 25, म्हणजे आज 25 तारीख आहे, 3 दिवस हा सी फूड आहे। आणि आजचा लास्टचा विषय आहे। मला पण 2 दिवस आधीच कळलं, तर मी म्हटलं की भाई भांडूप भी किधर नहीं जा रहा है, मैं भी किधर नहीं जा रहा है, कर लेंगे अपन, सी फूड जाएगा, नहीं आएगा तो वो जाएगा, इसलिए आया आज आपण तेच कव्हर करणार आहोत। आला की थोडंसं बजेटच्या पण वरती आहे, म्हणजे साल्टी जाणार आहे जवळ पण साल्टी गेली तरी रुतबा श्रीमान दादाच्या भाषेत तो राहायला पाहिजे, तर तोच आज ठेवायला आलेला इथे। जास्त नाही, पण आपण ज्या गोष्टी कधी खाल्ल्या नाहीयेत किंवा चाखायला दिल्या नाहीत, आता हे घरचे आमचे शेफ आहेत ते मोजकेच करतात। बोंबील असू दे, पापलेट असू दे, सुरमई असू दे, अदरवाईज इल्ले परवा इल्ले। तर आता इथे माकल्या वगैरे पण मिळतात, शिंपल्या बिंपल्या पण मिळतात। माकल्या आणि शिंपल्या वेगळ्या, ते काय बोलतात, स्क्वॅड घ्या, शाबाश, स्क्विड। ये देखो दोस्तों, नॉलेज आहे अप्पा का हमारे। तर इकडे ते हे पण मिळतात, स्क्विड आणि माकुल पण मिळतात, तर ते ट्राय करणार। अबे माकुल आणि स्क्विड एकाच आहे, शिंपले बोलायचं मला, शिंपले ट्राय करणार आहे आज मी। काय पण असू दे, शिंपले ट्राय करूया भाई। मराठी माणसांमध्ये आल्यावर मी नेहमीच प्रफुल्लित होता, माझं मन असू दे, तन मन ऐसा प्रफुल्लित हो जाता है दोस्तों। लेट्स गो, ट्राय करूया आपण इकडचं सी फूड। ओव्हरऑल जर बघायला गेलं ना, तर संपूर्ण हे मोठं एक गार्डन आहे आणि ग्राउंड आहे, सॉरी। आणि तिकडून बघा त्या साईडने पूर्ण हे अख्खं लागलेले आहेत स्टॉल्स, आणि मध्ये समोर स्टेज आहे। आता इथे गाणी चालू होतील, त्याच्यात मी आटोपतो माझं। आणि हे इकडे पण स्टॉल्स लागलेले आहेत आणि 6 वाजता चालू होतं हे, तर आता बराचसा टाइम आहे आपल्याकडे। आणि इथे यायचं कसं, तर अंधेरीला उतरायचंय तुम्हाला, मग तुम्ही हार्बर वरून या किंवा सेंट्रल वरून या किंवा वेस्टर्न वरून या। मेट्रो करायचे जी वर्सोव्याला उतरते आणि तुम्हाला तिथून मग रिक्षा पकडायचे, वर्सोवा कोळीवाडा किंवा वेसावे बोलायचंय। पण आता येऊ नका, पुढच्या वर्षीच सांगतोय तुम्हाला, पुढच्या वर्षीसाठी तर लोकेशन देऊन ठेवतोय तुमचा भाऊ। आपण ना ऍक्च्युली थोडंसं फिरून घेऊया, कारण 1-2 स्टॉल बघितले आणि सुरुवात केली खायला, नंतर कळलं अरे यार इथे तर अजून भारी होतं, असं नको व्हायला। फिरतोय आणि आता सुरुवात केल्या म्हणजे सगळ्या सॉसनी, त्याच्यामुळे पहिले छानबीन कर लेते दोस्तों, बाद में देखेंगे किधर ज्यादा मजा मिल रहा है, नहीं क्या। इथे गॅस वगैरे लागलेला आहे, सगळी सुरुवात झालेली आहे। बापरे, पापलेट तर बघा गाईस। हा कोणता आहे मावशी, मलाई पापलेट कितीला आहे ते? 900 ग्रामचा। ओके, मांदी काहीतरी आहे पण त्याची ग्रेव्ही आहे, बांबू के बोंबील, ओके। आणि हा जवळ आहे ग्रेव्ही, ओके। अच्छा, रावसची गाबोली, कोळंबी ग्रेव्ही ना, आणि हे बोंबील ग्रेव्ही, ओके। सो असं प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला। अक्का लाल 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 मावरा करू, बापा ये बघ काय खतरनाक, तिकडे हे लॉबस्टर कोळंबीची मावशी बघा भाई। खेकडा बघा, खेकडा, ओ भाई साहब, 3000चा खेकडा आहे आईस। खेकडा बघा केवढा आहे, बापरे, डेंजर विषय। इकडे बघा सुरमई वगैरे विषय एकदम 1000 रुपये पीस, अशा टाइप मध्ये मिळणार। सुरमई फ्राय, मसाला पापलेट फ्राय, ओके। मसाला पापलेट म्हणजे स्टफ पापलेट,
बांगडा आहे, हलवा आहे. हलव्याची साईज नॉर्मल आहे. बाकी पापलेट आणि सुरमईची साईज एकदम टॉप लेवलला पोचलेली आहे. इथे पापलेट आहेत. समोर त्या साईडला कोळंबी तंदूर करणार, म्हणजे वन साइड तयारी चालू आहे भाई. आणि मी मगाशी विचारलं तर ते म्हटले की दुपारपासूनच सुरुवात होते जेवणाला सगळ्याची. तेव्हा आता ताई बघा तिथे मस्त कंटिन्यू चालू आहे. येस, सुंदर. बाकी ते आजी पण बघा मेहनत घेतात. आजीला इज्जत वन साइड. तिथे पण आहे फुल, इकडे पण आहे फुल, म्हणजे बघा ना पूर्ण लाईनच लागलेली भरपूर आहे. मोठा आहे एकदम. हा ऍक्च्युली हे सगळं भरणार आहे हा थोड्या वेळात. आणि सिटिंग अरेंजमेंट पण भरपूर हा, जास्त खूप प्रमाणात जास्त आहे. आहे बघा. म्हणजे या इथे साईडला आहे. दिसते पण त्या साईडला पण तेवढीच तिकडे आहे, मध्ये आहे, हे पूर्ण अख्खं आहे, म्हणजे कमतरताच नाही. आणि आता लोकांनी सुरुवात केली इकडे मस्त इकडच्या हम्म. फूडचा आनंद घेण्यासाठी. आता हळूहळू सुरुवात इथे पण हे झाली आहे. फोकस लागतील ना तेव्हा अजून मजा येईल. हा, हा रावस आहे, सगळं तंदूर आहे, रावस आहे, पण पापलेट आहे ते. पापलेट आहे. ते आता होईल कार्यक्रम. आणि बांबू के बोंबील हे आहे ना, हा, हे म्हणजे ते काय असतं आय थिंक आहे ना, मी असं आणि ते ऐकलंय बोंबीलच आहे. ते आहे ना थोडेसे सुके थोडे ओले असं मिक्स करून असं काय त्या काकींनाच विचार ना, काकी सांगतील. ते बांबू के बोंबील आहे ना. हो बांबू के बोंबील. म्हणजे नक्की काय बांबू के बोंबील बांबू के म्हणजे? बोंबील म्हणजे आम्ही ते सकाळी लावतो. हा. सकाळी ओलांडीवर लावायचे, हा. अर्धे ओले अर्धे सुके बांबू ओके. सारखे, म्हणून ते ते- बांबू के बोंबील. येस, आणि आमचे वर्सोवाचे फेवरेट आहे. फेवरेट आहे ना सगळ्यांचे. मी प्रत्येक स्टॉल मध्ये बघते हा प्रकार आपल्याकडे आहेच आहे इकडे. तो थंडीचा आम्ही एवढा आवर्जून खातो. अरे वा, म्हणजे तुम्ही पण टेस्ट करून बघा ना. येस येस, नक्कीच नाही. इकडे जेवढे पण स्टॉल्स आहेत सगळे गाववालेच आहेत. पूर्ण गाववाले, बाहेरच्या ना एंट्रीज अच्छा. नाही. पूर्ण गावातलेच लोकांना काहीतरी त्याचा आपला हा. हा एक्झॅक्टली. 3 दिवसच का? 3 दिवसच म्हणजे त्याचं शेवटी हे मजा जातो ना. हा कसं हा, बरोबर थोडे बरोबर. कालापुरते असलं की हा. त्याचा आनंद आपल्याला आनंद घेतात हा. आणि थोडा लोकं पण- पटापट ठेवल्यावर येतात. आनंद त्याचा निघून जातं. कमी दिवसामध्ये जेवढे जास्तीत जास्त लोक हा. येतील तेवढं जास्त, आणि मग जास्त दिवस झाले की मग थोडंसं आणि हे bore कधी व्हायला. लागतं? प्रत्येक वर्षी? प्रत्येक वर्षी जानेवारीत महिन्यात लागतो. ओके, जानेवारी महिन्यात लागतो. 14 ते 20 तारखेच्या मध्ये, म्हणजे असं फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस. चालेल. काहीतरी टेस्ट करा. आताच जस्ट आता आलो just आम्ही, आलोय. बघतो थोडं सगळं राहून फिरून. इथेच ये, मी हो, हो. डिस्काउंट देईन तुम्हाला. ओके ओके, नक्की. नक्कीच. जवळचं प्रिपरेशन झालेलं आहे. कोलीवाडा ओके. आणि ते बघ ते स्क्विड आहे हा. हे पापलेट आहे, भरलेला पापलेट आहे. आणि सुरमई आहे ना. जितारे आण नाही, टायगर प्रॉन्स ओके. आण. सगळी तयारी चालू आहे ते. बांबू घ्यायला के येतात. बोंबील हा भाई, पूर्ण पण सुके नाही, पूर्ण पण ओले नाही, मिक्स. हा हे थोडेसे सुकवलेले आहेत असे पण. सकाळी हा जस्ट थोडे सुकवतात आणि हा, मग- अवी कळ्या आणि हमका ते फेवरेट आहे कोळी. फेमस कोळी लोकांचे. अजून जवळजवळ सगळीकडे तयारी चालू आहे. म्हणजे इथे सगळे स्टॉल्स आता लावणार, तेव्हा मग लोक इम्प्रेस होणार. सगळेच गाववाले हे बापच असणार आहे, त्यात काही वादच नाही. म्हणजे मी तरी अशी अपेक्षा ठेवली आहे की मला चांगलं काहीतरी इथे मिळेल. ऑथेंटिकच असणार. येस, 100%. त्यात वादेंद्रिय शंका नाही. हे काय दादा? स्वीट स्वीट बनाना. स्वीट डिश आहे ती. ओके. दादा बघ ग बये, घुसवला बघ रॉड. 1000 रुपये पीस. लुक ॲट दिस ब्युटिफुल व्हरायटीज. भाई साहब खतरनाक. एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, व्हरायटी. सुरमई बघ, सुरमई बघ ग बये, खतरनाक विषय. म्हणजे व्हरायटी तर खूप आहेच, हा भाई. तसं टेस्ट पण असणारच आहे. भाई हे चव, ह्याची चव घ्यायची आहे, कोळंबी. हा, ह्याची चव घ्यायची आहे मला, कारण ते बघून वाटलेलं आहे ग्रेव्ही वाला एकदम. तर असे सगळे बरेचसे स्टॉल्स आहेत. पूर्ण फिरायला गेलो ना काय ना काय 1-2 व्हरायटीज चेंज असणार प्रत्येक स्टॉल वरती. आम्ही डिस्कस करतो काय घ्यायला पाहिजे. काका बघ, काका कोळंबी आहे ना, काकांच्या गळ्यात बघा गाईस. गळ्यात जाऊ दे, हातात बघ. चिकना चिकना मावरा का एक नंबर. काका हे काय आहे? प्रॉन्स पकोडा. हे बघा गाई, तंदुरी करायला ठेवलेले इथे. काका द गोल्डन मॅन बोलते. काका तर एकदम जागामगा आणि कंटिन्यू बघा असा विषय काकांचा. भाई साहब, भाई केवढी मोठी आहे प्रॉन्स. खाणार काय तू? बाप रे, गावात केवढा मोठा आहे तो. बापरे, आपल्या हातापेक्षा पण मोठा आहे. भाई ती एकच खाल्ली ना पोट टाईट होईल. हा सगळ्यात मोठा आहे. काय लॉबस्टर? हा कितीला लॉबस्टर? हाय 3000 रुपये. इकडे पण लावलेला आहे तंदूरचा विषय. तंदूर मध्ये तुम्हाला आहे ना इकडे खेकडा पण मिळेल गाईस. हे बघा खेकडा पण लटकवलेला आहे.
पण हे वर्ष जाऊ दे, तुम्ही नेक्स्ट इयर नक्कीच विजिट करा. स्टॉल पूर्ण भरलेला आहे काय भाई. आणि एवढ्या सगळ्या पदार्थांमध्ये ना आपल्याला हेच म्हणजे जास्त आवडलं, कारण आम्ही असंच खातो एकदम मसालेदार भरलेलं. बाकी काकांची ड्रेसिंग बघा, काकांना किती मार्क देणार या ड्रेसिंग साठी. ऍक्च्युली ना आपण आता सगळे स्टॉल जवळजवळ आपण फिरलो, बघितलं, चेक केलं. ऑलमोस्ट एक 50 रुपयाचाच फरक आहे इकडे, जास्त नाहीये. तेच बघतोय आधी भाकरी वगैरे काहीतरी इच्छा आहे माझी, आणि तांदळाची भाकरी पण अवेलेबल आहे. सो ते काहीतरी करूया आपण. कोळंबी मसाला वगैरे पण बघितलं, ते करूया. नाहीतर सगळ्यात पहिले येस आम्ही आपापसात सल्ला मसलत करून आलेलो आहे कोळंबी ग्रेव्ही घेण्यासाठी. चला, आज जरा तुम्हाला वेगळा माहोल दिसत असेल, कारण विषयच तसा आहे सी फूड. आज आपण सगळं नॉनव्हेज खातोय. ही गोष्ट तर मी ट्राय नाही केली आहे, तर ती आज करायचीच होती मला. एनी हाव ते काही असू दे. शिंपल्या, तिसऱ्या आणि कोळंबी मी एक ताईच्या हिशोबाने घेतली की ती पण खाईल म्हणून. मेन तर तांदळाची भाकरी आहे. इथे सॅलड दिलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा आहे, गाजर आहे आणि टोमॅटो पण आहे भाई. काकडी पण आहे. भाकरी बघा भाई, भाकरीची साईज पण आहे. आम्ही तरी दोघं होऊन जाईल आमचं ह्याच्यामध्ये. इकडे फॅमिली पण आलेले आहेत समोर, तुम्ही बघता या साईडला पण. मगाशी जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा गर्दी नव्हती, पण आता कॅमेरामॅन इधर बताओ मेरा बाय, गर्दी बघा कंटिन्यू गर्दी आहे. त्या काकी पण आता एकदम जोशात काम करतात मागे. सगळे प्रत्येकांना गिरायक होणार, डोंट वरी. कोणी नाराज व्हायचा विषय नाही, सगळ्यांची बोली 100% होणार. आणि आज लास्ट दिवस आहे, म्हणजे सगळं जाम होणार आहे मार्केट. इकडे आपण तिसऱ्या घेतलेलं आणि इथे कोळंबी सुका घेतलेलं. अरे वा भाई वा, अब भी मजा आया बिडू, अब भी मजा आया. अभी मजा लेके खाएंगे भाई. मगाचपासून तेच तंगलो होतो भाई, लाईट कधी लागते, लाईट कधी लागते. फायनली लाईट लागलेली आहे. पहिले तर तिसऱ्याच करतो. तिसऱ्या कसं खायचं नाही याचा पण मला काहीच अंदाजा नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जे असतं ना विषय. एक काम कर, भाकरीचा तुकडा आणि असा फिरव त्याच्यातून. भाई बोला तो बोला, भाई को इज्जत, ते असं असेल मे बी. येस, सुपडा साफ केलं तुमच्या भावाने, सुपडा साफ. पण ट्राय करूया. थोडंसं कमी आलंय सामुग्री, पण काय विषय नाही. तेल आहे गाईज, तेल पण टाकलेलं आहे, बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे. तुम्ही बघाल तर तेल तेल दिसतंय. लेट्स ट्राय. फर्स्ट टाइम ना. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम तिसऱ्या खाल्ल्या. एक नंबर यार. मी एवढ्या लोकांमध्ये कसा एक्सप्रेस होत, कारण तुम्हाला माहिती आहे माझं एक्सप्रेस होणं म्हणजे विषय वेगळा असतो. खतरनाक झालंय भाई, एक नंबर झालंय. ज्यांनी पण केलंय ना हे, त्यांना 10 मार्क. अर्धा मार्क पण कट नाही होणार. एक नंबर केलंय. आणि जेवणाला थोडाफार तेल लागतं, आणि नॉनव्हेज असेल, मच्छी वगैरे, फिश वगैरे असेल तर आहे आपल्याकडे शेफ आहे, त्यांना माहिती आहे. तुम्ही पण एक्सप्लेन करा तेल लागतंय की नाही. येस तेल लागतं. काही पदार्थ सिलेक्टेड आहेत त्यांना तेल लागतं. हा बाप विषय आहे भाई. तू खा, अरे तुला कोळंबीचं असल्यासारखं फील होणार बघ, गॅरंटी. आता मी हे पण नाही सांगू शकत की तुम्ही हे इकडे येऊन खायला पाहिजे, बट नेक्स्ट इयर याल ना. हा स्टॉल नंबर 21 आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे सगळे इकडचेच लोक आहेत, ठीक आहे. बाहेरून कोण स्टॉल लावायला आलेलं नाही, तर हे लोक 100% हमखास इथे असणार. 21 मध्ये येऊन तिसऱ्या खायच्या, हे लक्षात ठेवा. भाई टोटली बाप वाईब आहे. ते ऍक्च्युली दिसतानाच कमाल वाटते. आगरी कोळी लोकांचं पदार्थ मी फर्स्ट टाइम ट्राय करतो, त्यांच्या मसाल्यातले सगळे पदार्थ. आज सी फूडच्या निमित्ताने ते खायला मिळाले मला. हे आहे भाई, कोळंबी ट्राय करूया. हे पण मस्त छान अशी ग्रेव्ही आहे, आणि बारीक बारीक कांदा, याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे बरंच काही टाकलेलं आहे. आज आपण टोटल इथला आनंद घेण्यासाठी आलेलो. खूप सारी वरती कोथिंबीर टाकलेली आहे. टेस्ट करून बघूया. याची ग्रेव्ही थोडीशी गोडच लागते, मला थोडंसं तिखट पाहिजे होतं. सी फूड फेस्टिवलमध्ये मी पण आहे ना फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आणि भाऊ जसं बोला, कोळंबी घेतलेली आहे, इकडे आपण तिसऱ्या घेतलेल्या आहे. लेट्स टेक अ फर्स्ट बाईट. म्हणजे कोळंबी हा तर आपला सगळ्यांचाच मला वाटतं फेवरेट विषय आहे. ही कर्दी नाहीये ना? नाही, कर्दी नाही, छोटी छोटी वाटते आहे बघ. ही पण आहे ना त्याच्या बाजूला. ही हा मोठी पण. थोडं जास्त घास घे ना, फील तरी येईल तुला. मस्त असं तेल, आणि असं तिखट लाल लाल नाही वाटत आहे. हा, करंदी आहे याच्यामध्ये. भाऊ बोललं ना तसं थोडंसं ना गोडच वाटतं, थोडं स्पायसी पाहिजे होतं, पण मे बी ते असंच असेल. कारण कांदा वगैरे
थोडं जास्त जास्त वाटतंय आहे, त्याच्यामुळे हा. थोडासा गोडसपणा गोडसपणा आलेला आलेला आहे. बाकी मला असं थोडंसं वाव असं पाहिजे ना, तसं थोडं ना कमी. हा मे बी त्यांच्यात तसं असेल. हा ते तसंच पदार्थ असेल. बाकी कोळंबी ग्रेव्हीचा पण प्रकार आहे, कोळंबी सुक्याचा पण प्रकार आहे. आपण कोळंबी सुका घेतला त्याच्यामुळे ग्रेव्हीचा कलर लाल होता. बघितलं ना तू, थोडा ऑरेंज रेड असा होता. मी फर्स्ट टाइम हे ट्राय करणार आपले आहे. सगळे मागे सबस्क्रायबर्स थँक्यू थँक्यू. मी ना असं भरलेली तिसरी घेणार आहे, पूर्ण असा मसाला भरलेला आहे. माझ्या हातामध्ये चांगलं वाटलं. मस्त आहे. हो मी ट्राय करतो. हे असंच असतं का काकी? हे थोडस गोडस असं आहे, थोडस थोडं तिखट नसते. हा हे पण आहे. हा हा बरोबर, काकी नाही जात. कोणाला तिखट नाही आवडत, कोणाला तिखट हा, आवडतं. त्याच्यामुळे ते लाईक केलंय. तरीच म्हटलं आगरी कोळी लोकांकडे काय भाई तिखट नसणार असं असं होऊच नाही पण शकत. तर बाकीचे त्यांनी पदार्थ आहेत ते तिखट दिसतात. आणि तिसरा आहे ना भाई, म्हणजे असं मी कोणता वेगळा कधीच खात नाही. कोळंबी, सुरमई, पापलेट आमचं मोजके ठरलेले असतात, पण याच्यामध्ये जे कमाल आहे, टेस्टी, म्हणजे असंच आपण खाऊन टाकू. आणि तो वाटतो एवढासा, म्हणजे एक शिंपलीमध्ये एवढासा मसाला, पण तुम्ही त्याच्यासोबत एक तुकडा खाऊ शकता भाकरीचा. 100% मी आता थांबणार नाहीये. 100% भाई कर कार्यक्रम. हे बघ, खूप सुपर्ब आहे. एक नंबर आहे. हे तर जाम भारी आवडलं मला. मी आत्ताच सांगतोय पुढच्या Actually. वर्षीसाठी की स्टॉल नंबर 21 वर यायचं आणि तिसऱ्यासाठी कार्यक्रम करून जायचा. बाप विषय. हे असं आहे, हा हे आहे त्याच्या आतलं आणि बाकी आहे सगळा मसाला. तुमची आमची सर्वांची आवडती सोलकडीचा नाद कुठेच नाही. स्पेशली फिश आहे तिथे सोलकडी तर भाई यायलाच पाहिजे. त्याच्यात स्ट्रॉ पण दिलाय, ग्लास भरून आहे. 150 रुपयाची तिकडे मागे सगळ्यांच्या टेबलवर सोलकढी सगळे हा सगळ्यांच्या टेबलवर सोलकडी आहेच आहे. 150 रुपयाची प्राइस आहे. सोलकडी आहे ही, त्याला तोंड लावूनच प्यायचं असतं. स्ट्रॉचा काही विषयच नाही याच्यात. अभी जाके दोस्तों मन तृप्त हुआ. म्हणजे किती सांगू मी सांगू कुणाला. या सी फूड मध्ये आज आनंद झाला. एकदम ऑथेंटिक आहे. कोथिंबीर बिथिंबीर टाकलेले, जास्त खारट नाहीये मेन, ठीक आहे, आणि आंबट पण नाहीये. नारळाचं जे टाकतात ना रस, तो पण एकदम सटल आहे. म्हणजे दुधासारखं मिल्की फ्लेवर लागतोय याच्यामध्ये. बाप, सोलकडी पण ट्राय करा गाईज. इकडची राडा गेलाय आज काकी लोकांनी, ऐकत नसतात. ताई पियेल ना, ताई तुम्हाला रिव्ह्यू देईलच तिच्या अंदाजात. भाऊ बोलायचं स्ट्रॉचं काही कामच नाही इकडे. कलर एकदम असा लाईट आहे हा ना, असं एकदम काय असं जाड बीड काही नाही वाटत. डार्क नाहीये. जे कोकम आगळ टाकतो ना ते जास्त असं डार्क कलर डार्क पण कलर नाहीये. ते बोलतो ना काहींचा डार्क असतो, हा. एकदम पिंक असतो. तेच तर बाई मी बोलले ना, मला आवडला. भाई काय टेस्ट आहे, एकदम स्मूथ, म्हणजे एकदम सटल्ड आहे. जसं भाऊ बोलला तसं भाऊचं सेम टू सेम कॉपीच करते. स्मूथ आहे आणि टेक्स्चर खूप भारी आहे आणि फ्रेश आहे. त्याच्यानंतर आहे ना दुधाचा पण म्हणजे मिल्की फ्लेवर पण तेवढंच लागतोय. आंबट आहे सोलकडी, पण प्रमाणात, ओव्हर प्रमाणात नाही. आणि काय खूप खारट पण असतं. खारट पण असतं. एकदम परफेक्ट आहे. आणि मध्ये मध्ये कोथिंबीर काय लागते यार, एक नंबर. भाई सोलकडी यार बाप आहे. नाही रे, चल एवढं खूप चांगलं बनवतं का? तेच तर, एवढं एवढी काय taste चांगलं कशी बनवत आणणार? भाई. काकींना 100 पैकी 100 मार्क. येस, ज्या मज्जा भाई, मजा आली. सोलकडीने खतरनाक विषय केला, म्हणजे माहोल केला भाई. वन साइड माहोल केलेला. गर्दी बघ, गर्दी वाढली बघ. फुल पॅक फुल झालंय. पॅक झालं भाई. पॅक झालंय. गर्दी वाढली. आता आपण थोडंसं आहे ना बँजो ऐकूया. मस्त सजलेले असतात ते लोक. आता आपण इथे कोळंबी बिर्याणी घेतोय. 300 रुपये प्लेट आहे. अदरवाईज समोर पण आहे त्या साईडला. आता तिथून आपण खाऊन आलो
आणि इथे आता या साईडला आपण कोळंबी बिर्याणी घेतो. गरम गरम आहे एकदम. सुरुवातीपासून माझं लक्ष कोळंबी बिर्याणीकडेच होतं. म्हणजे प्रॉन्स बोलायला मला आवडतात. मस्त असं या प्लेटमध्ये त्यांनी क्वांटिटी ठेवली आहे आणि याची प्राइस आहे 300 रुपये. प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळी प्राइस आहे. कुठे 400 रुपये, कुठे 450 रुपये. तर आम्हाला ही थोडी बजेटमध्ये वाटली. तसे प्रॉन्सचे पीसेस आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे अख्खे प्रॉन्स आहे. मसाला थोडा कमी वाटतो, पण आपण ट्राय करू. ऍक्च्युली बिर्याणी म्हटल्यावरती थोडासा भात असा फडफडीत असतो आणि भात मला थोडासा ड्राय वाटतोय. बाकी प्रॉन्स असं तुम्ही प्रॉन्सचा तुकडा तुमच्या तोंडात गेला ना ती छान लागतो. मसाला त्याचा नॉट बॅड. मध्ये मध्ये आहे मसाला, नाही असं नाहीये, आहे मसाला. आणि मसाल्यासोबत थोडंसं असं मिक्स करून तुम्ही खाल्लत ना तर टेस्ट छान येईल. बाकी असंच थोडंसं राईस त्याला टेस्ट बिलकुल नाहीये असं, पण थोडासा अजून एक्स्ट्रा मसाला असता तर अजून छान लागली असती. आणि भात जरा ड्राय वाटतोय. बाकी छान आहे विथ मसाला. आई एकटीला फक्त अंकित डोंगरे यांच्या शुभस्थ कार्यक्रमाच्या शोभा वाढवून सुरुवात करतो आहोत. मस्त मागे म्युझिक चालू आहे. इथे फिरता फिरता आहे ना तुमचे क्रेविंग्स काय थांबणार नाहीयेत. एक खाल्लं की दुसरं, दुसरं खाल्लं की तिसरं. आता आम्ही असं जातात नेक्स्ट काय खायचं, नेक्स्ट काय खायचं, कन्फ्युज होतो. आमच्या ताईंना चटक आलेली आहे तंदूर पापलेटची. पापलेट येतोय आपला, बघूया त्याची टेस्ट तुम्हाला ताईच सांगणार आहे काय ते. माहोल आहे भाई, फुल माहोल. लोक भाई बियर घेऊन बसलेत, वाईन घेऊन बसलेत. खतरनाक विषय. इथे मस्त आहे ना, छान स्टेज आहे. तिकडे मस्त कॉन्सर्ट टाईप सुरू आहे, म्हणजे गाणी सुरू आहे, डान्स सुरू आहे आणि फुल मजा येते. म्हणजे कोळी गीतं वगैरे सगळं सुरू आहे. त्याच्यानंतर तो परफॉर्मन्स बघून झाल्यानंतर थोडंसं फिरलो आणि इकडे गर्दी तर फुल पॅक झालं, म्हणजे बसायला पण जागा नाहीये कुठे आजूबाजूला. आणि तसंच आपण फिरता फिरता आलोय स्टॉल नंबर 10 मध्ये. तर स्टॉल नंबर 10 मध्ये आपण फर्स्ट टाइम आपण तंदूरमध्ये फिश घेतली, ती म्हणजे पापलेट, तंदूर पापलेट इथे तुम्ही बघताय. त्याच्यानंतर ग्रीन चटणी आहे सोबत. आणि म्हटलं की स्वीट डिश तर झालीच पाहिजे, कारण आम्ही बऱ्याच स्टॉलमध्ये बघितलं स्टफ बनाना काइंड ऑफ प्रकार. आणि हा जो स्टफ बनाना आहे तो कोळी लोकांचा फेमस आयटम आहे. फेमस आयटम आहे स्टफ बनाना. तर बनाना म्हणजे केळं असतं ना, तर त्याच्यामध्ये हे सगळं मोदकाचं कसं सारण असतं, तर तेच मोदकाचं सारण तशा टाईपमध्ये भरलेलं आहे. पण आपण टेस्ट करून बघूया की ते कसं लागतंय. आणि मोदक घेतलेला आहे. मोदक आपल्या सगळ्यांचाच फेवरेट उकडीचा मोदक. तर पहिले आपण हे पापलेट ट्राय करूया, कारण जो सुगंध येतोय ना भाई साहेब. उचलू काय, उचलून बघू. हा काय म्हणाल, तुटलंय. ताई एकदम उत्सुक आहे भाई, खूप जास्त. पापलेट माझा जीवा भावाचा. हा पापलेट ताईचा जीवा भावा. तिच्या चेहऱ्यावर आनंद बघा कसला. हा ये बात बोलते लाला. मी आपला अँकरिंग करण्यामध्ये आनंद घेत चाललेलो आहे. आता मी तुकडा तोडते पापलेट. हा मधला, हा काय मधला तोड. हाच हे हा मधला आहे. हा येतोय नाही. हा बरं ठीक आहे. गरम आहे. असं का शपथ कसली वाफ येते व फुल असा कलर लागला त्याला. तंदूर पूर्ण फ्राय केलेला आहे. मी खाते. पहिली गोष्ट पापलेट सुपर फ्रेश आहे, सुपर फ्रेश पापलेट. आणि जे वरचं कोटिंग आहे ना कमाल केले. आणि स्मोकी फ्लेवर इतका येतोय ना, कारण त्यांनी ते कोळशावरती गरम केलेलं आहे, त्याच्यामुळे तो एक स्मेल येतो त्याच्यामध्ये. आणि कमाल. आणि अजिबात ड्राय नाहीये, आतपर्यंत मसाला लागलेला आहे. हे बघा सुपर फ्रेश आहे बघा खूप. आणि एकदम सॉफ्ट लागतोय. आणि जो मसाले आहेत ना त्याचे प्रॉपर आहे, आंबटपणा प्रॉपर आहे. आपण ना पानातलं पापलेट केलं होतं, तर सेम तसा फ्लेवर येतो मला. सेम तसा स्मोकी फ्लेवर लागतो. मस्त आहे. म्हणजे स्टॉल नंबर 10 मधून तंदूर पापलेट झालंच पाहिजे नेक्स्ट इयर. मला यार टू गुड. म्हणजे जेव्हा मी तंदूरचे आयटम सगळे बघितले ना लावलेले, तेव्हा मला थॉट आला की अरे यार तंदूर
काय खायचं, कारण आपण चायनीज मध्ये किंवा चिकन मध्ये तर खातोच ना. आणि फिशची जी मजा आहे ती आपल्या मराठमोळ्या टाईप मध्येच त्याची मजा आहे. म्हणजे ग्रेव्ही असू दे, फ्राय असू दे किंवा रश्यामध्ये असू दे. पण आता जे ट्राय केलंय ना ते बाप आहे. हँग झाली आहे. बघा ना कसला कलर चढलाय. आणि तू बोलत होती ना मगाशी करपवलं, पण ते ऍक्च्युली ते करपवणार नाही ना, तर त्याच्यामध्ये फ्लेवर पण नाही ना. आणि ते शिजणार पण नाही, तर ते अख्खं ठेवलंय आणि हा. मोठा पीस आहे पूर्ण. चला आता ताई मला एक घास भरवते, लवकर आण दे. आग लगा दी. भाई इसके लिए मैं 1000 रुपये भी दे दूं. क्लास तोड़लाय भाई. वरचा जो मसाला आहे ना भाई, ही माझी रिॲक्शन आहे. खतरनाक. एवढा क्रेझी विषय झालेला ना मित्रांनो, लिटरली तुम्ही माझं रिॲक्शन आहेत ना, मी कधी फेक रिॲक्शन मला ते देताच येत नाही मुळात. मी आहे ते आहे भाई. खतरनाक झालंय भाई. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. लाभ केला. आजच्या सी फूड फेस्टिवलचा राजा ठरलेला आहे आपला पापलेट. ये 100.525%. 100 तोफांची सलामी देऊया. खरंच म्हणजे इतका मी उत्सुकतेने बोलतोय ना, इतका मी भरून बोलतोय ना, टेस्ट भारी आहे. ते बनाना वाला पहिले ट्राय कर. बनानावालाच ट्राय करते. अच्छा हे थोडंसं आहे ना कच्चं केळं हलकं वाटतंय मला. त्याच्यामध्ये असं स्टफिंग आहे. ओके. मला वाटतं याच्यामध्ये पण तूप आहे. बाई मी शिरा नाही बनवणार, मोदक तर बनवला, पण हे पण बनवला. बाकी काय आहे? बाकी काय बनवलंय एक नंबर. जबरदस्त. भारी आहे. नाद केला आणि पापलेट तर विचारूच नका. पापलेट आहे ना, पापलेट अख्ख्या फेस्टिवलचा राजा ठरलेला हा. आता मी सांगणार पुढच्या वर्षीसाठी 10 नंबर मध्ये यायचं. 10 नंबर झालंच पाहिजे. अजून काय दुसरं पण खूप चांगलं आहे. लागलं तर सांग. हो, नक्कीच. ओके पण हे बेस्ट आहे. हे बेस्ट ठरलंय. आवडलं. आणि आमचा तो तंदुरी मसाला पण तो आमचा मामा बनवते. सगळं घरी बनवतो आम्ही. ओके. ते तुमचे मामा आहेत? हा त्या माझ्या मामा आहे. बेस्ट. मामांना फुल इज्जत. काय खतरनाक केलेलं आहे भाई. आता आपण मोदक ट्राय ट्राय करूया. कर. चल लवकर. हे तर बापरे, याच्यामध्ये बघा पूर्ण ना बदाम वगैरे पण आहेत. हा, actually. जसं मोदकाचं सारण असतं पण हा. थोडी वेगळी टेस्ट येते केळ्यामुळे. मोदक नरम आहे. हे बघा एकदम नरम आहे. मोदक एकदम नरम आहे. असं नाही की शिळा आहे, कडक आहे. आणि आतलं सारण बघ ना, चमकतं सारण एकदम. पूर्ण बघू शकता तुम्ही. मंत्रमुग्ध झाले मी यार. मला विश्वास नाही बसणार. मोदकाचं सारण इतकं आहे ना, म्हणजे बाकी सगळं फिकं पडेल. मोदक बादशाह आहे. मोदकाचं सारण. तू मोदक प्रेमी आहेस, तू खाऊन बघ. मोदक तर आपण खाणार भाई. काय बोलू आणि किती बोलू. बोलायला शब्दच नाही गाई. एवढं सुपर फ्रेश आहे ना, काय सांगू मी. मोदक यार मन जिंकलंय गाई, मन जिंकलंय. नशिबाने आम्हाला स्टॉल मिळाला असं मी म्हणेन. शब्द कमी पडतात. ऑसम. सगळं कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे बघा. एवढा याचा सगळं मेन्यू आहे. मस्तपैकी पोट भरून मजा घेतलेली आहे. पोट तर नाही भरलंय म्हणा, पण मन भरलंय. पोट नाही भरलंय पण मन भरलंय. हा, हे बोलू शकतो. कारण आपण प्रत्येक ठिकाणी कसं आईस्पाईस बसून नाही खाल्लेलं आहे, थोडाफार टेस्ट केलेला आहे. इथल्या कुठल्याही स्टॉल वरती खा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाहीये. आगरी कोळी म्हटल्यावरती सेम टेस्ट असणार. त्याच्यामध्ये इकडे असं आहे, तिकडे कसं आहे, याच्यात कायच नाही. सगळीकडे सेम. आणि आता फुल पॅक झालेलं आहे ग्राउंड. नेक्स्ट इयर येणारच आहे. हा पहिला वर्ष होता आपला आणि पहिला वर्ष आपल्याला आवडलेला, म्हणून आपण नेक्स्ट इयर 100% येणार. आणि मी आधीच येईन, कारण तुम्हाला पण इकडचा आस्वाद घेता येईल. नेक्स्ट इयर साठी तुम्ही नक्की प्लॅन करा आपला व्हिडिओ बघून. आता याच्यानंतरचा जो ब्लॉग आहे तो भांडूपचा असणार आहे. सो भांडूप मध्ये पण खास रिकमेंडेशन आहे भाऊ वडापाव. बट तुमचं अजून काय असेल एक्स्ट्राचं तुम्हाला माहित असेल भाऊ वडापावच्या व्यतिरिक्त, सो ते पण मला रिकमेंड करा की भाई तू भांडूपला येतोयस तर ते ट्राय कर. कारण अजून तो व्हिडिओ आला नाही, याच्यानंतर येणार आहे. सो त्याच्यासाठी मला कमेंट करून सांगा की अजून भांडूपमध्ये काय काय खाऊ शकतो. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.